मनमाड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या नगरसेविका सौ कमल वाल्मिकप्पा आंधळे यांची बिनविरोध निवड झाली. मावळते उपनगराध्यक्ष मुकुंद एडिंजे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी नांदगावचे तहसीलदार सुनील सौंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत कमल आंधळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. पालिकेचे सर्व नगरसेवक बैठकीला उपस्थित होते. डिसेंबरमध्ये झालेल्या मनमाड नगरपालिका निवडणुकीत कमल आंधळे या प्रभाग क्रमांक 5 मधून प्रथमच नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यांनी या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांच्या पत्नी सौ कीर्ती गणेश धात्रक यांचा पराभव केला होता. अल्पावधीतच उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्याने त्यांच्या राजकीय वाटचालीतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आमदार सुहासअण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली आंधळे यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे. त्यांच्या निवडीमुळे मनमाड पालिकेतील शिवसेनेची राजकीय ताकद अधिक अधोरेखित झाली आहे. निवडीनंतर आमदार सुहासअण्णा कांदे, युवासेना जिल्हाप्रमुख फरहानदादा खान, समृद्धी बँकेच्या चेअरमन अंजुमताई कांदे, नगराध्यक्ष योगेश पाटील तसेच पालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष कमल आंधळे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. दरम्यान निवड जाहीर होताच पालिका परिसरात समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला. कमल आंधळे यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. प्रथमच नगरसेविका झालेल्या आंधळे यांची थेट उपनगराध्यक्षपदी झालेली निवड ही मनमाडच्या स्थानिक राजकारणातील लक्षवेधी घडामोड ठरली आहे.